सैनिक टाकळीमध्ये पुन्हा एकदा रामेश्वर मंदिर परिसरात मोटारींच्या केबल चोरी, भुरट्या चोरांचा धुमाकूळ. सध्या सैनिक टाकळीसह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस चांगला पडतोय. पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना व राधानगरी धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील वाढलाय. जमिनींमध्ये ओलावा असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतांना पाणी पाजणं बंद केलंय आणि याचाच फायदा घेऊन सैनिक टाकळीमध्ये परत एकदा भुरट्या चोरांनी रामेश्वर मंदिर नजीक जवळपास 5 शेतकऱ्यांच्या 100 ते 200 फूट लांबीच्या केबलची चोरी केली आहे. आज सोमवारी सकाळी रामेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येथील शेतकरी विजय संभाजी पाटील गेले असता त्यांना आपल्या मोटारीची केबल चोरी झाल्याचं लक्षात आलं. यानंतर संपूर्ण परिसरात पाहिलं असता विजय संभाजी पाटील, संजय सुरेश पाटील, संजय राजाराम पाटील, अर्जुन राजाराम पाटील, बाळासाहेब बाबुराव पाटील या शेतकऱ्यांच्या जवळपास 100 ते 200 फूट लांबीच्या 1,00,000 किमतीच्या केबलची चोरी झाल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आलं. लाईट जेव्हा बंद असते तेव्हा व रात्रीच्या वेळी वर्दळ कमी असते तेव्हा रामेश्वर मंदिराच्या परिसरात या चोरांनी 5 शेतकऱ्यांच्या जवळपास 1,00,000 किमतीच्या केबलची चोरी केली आहे. सध्या पाणी पातळी भरपूर असल्यामुळे केबलची चोरी इतकी झाली आहे की अजून मोठ्या प्रमाणात केबल चोरी झाली याचा अंदाज लागणं कठीण आहे. पण या अगोदर देखील सैनिक टाकळीमध्ये नदी परिसरात केबल चोरीच्या कित्येक घटना घडल्यात. या प्रकरणाची शेतकऱ्यांनी तक्रार देखील केलेली होती. पण तात्पुरत्या स्वरूपात केबल चोरी बंद होऊन परत एकदा परिस्थितीचा फायदा घेऊन हे चोर शेतकऱ्यांच्या नुकसानीचं कारण बनतात. या घटनेमुळे सैनिक टाकळीतील शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. शेतात काबाड कष्ट करून नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन शेतकरी शेतीत उत्पन्न घेत असतो. पण अशा प्रकारच्या चोरांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झालाय. या घटनेमुळे संपूर्ण सैनिक टाकळीमध्ये या चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची तसेच या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींना कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. सुदर्शन पाटील, शिवार न्यूज नेटवर्क.